अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा यवतमाळ शाखा पुसदच्या वतीने प्रांत अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नारायण मेहरे, जिल्हाध्यक्ष श्री अनंत भिसे, जिल्हा सचिव प्राध्यापक यशव सुटले यांच्या उपस्थितीत पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या सभागृहात पुसद येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी पुसद, उमरखेड व महागाव येथील तालुका शाखेच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी उपलप साहेब यांनी उपस्थितांना अन्न सुरक्षा याविषयी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मंचावरील मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री शरद भाऊ महिंद यांची 5व्यांदा बँकेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रांताध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नारायण मेहरे तसेच जिल्हा सचिव प्राध्यापक यशव सुटले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। जिल्हाध्यक्ष अनंत भिसे यांनी पुसद तालुका कार्यकारिणी जाहीर केली। त्यामध्ये अध्यक्ष श्री अनिल वीरखेडे, उपाध्यक्ष SK जाधव, तर सचिव म्हणून उत्तमराव जाधव, सहसचिव गुणवंत ठेंगे, कोषाध्यक्ष श्री नीलकंठ गाडगे, प्रसिद्धी प्रमुख सोरेश्मा लोखंडे शिंदे व हरिप्रसाद विश्वकर्मा, पर्यावरण प्रमुख प्रल्हाद दवणे, ग्राहक सेवा केंद्र कार्यालय प्रमुख म्हणून श्याम जाधव, IT सेल प्रमुख डॉक्टर अविनाश जाधव, महिला प्रमुख सो अंजली जुरणकर, संध्या महले यांची निवड करण्यात आली। तर उमरखेड तालुका अध्यक्ष म्हणून प्राध्यापक देशमुख, सचिव म्हणून गजानन गांजेगावकर, कार्यालय प्रमुख विलास देवसरकर, तर अनंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव तालुका अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट अविनाश वजीराबादे, उपाध्यक्ष रवी बोपिलवार, तर सचिव लक्ष्मणराव दमकोंडवार, सहसचिव बापूराव पारेवकर, प्रसिद्धी प्रमुख मनोज गोरे, महिला प्रमुख म्हणून भावना तायडे, पर्यावरण प्रमुख गजानन गोस्वामी सहकार्यकारिणी जाहीर करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वीरखेडे सर यांनी तर आभार सचिव उत्तमराव जाधव यांनी केले। यावेळी प्रांत कार्यकारिणीचे सदस्य संतोष डोंबळे, जिल्हा सचिव बांगडे व बहुसंख्य कार्यकारिणी सदस्य, ग्राहक, महिला प्रतिनिधी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिलीप गुप्ता आणि वीरखेडे इतर सहकारी सर्वांनीच परिश्रम घेतले। कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अरुण सुभाषराव देशमुख,
श्री ओमप्रकाश देशमुख याप्रमाणे हे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, याच्या संदर्भात दैनंदिन जीवनात ज्या प्रश्नांशी आमच्या जीवाचा संबंध येतो, आरोग्याचा संबंध येतो, तेवढं तर माहिती करून घ्या. तेवढं माहिती करून घ्या, इतरांनाही सांगा आणि प्रशासनावर दबाव आणा. बाकी काही नाही. या ठिकाणी साहेब आले, त्यांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. म्हणजे मी असं म्हणेन की तोटक झालं साहेब, तुमचा एक स्वतंत्र वर्ग पाहिजे आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. पूर्ण स्वतंत्र कार्यक्रम घ्या शेड्यूलवर आणि निश्चितपणे त्याचा फायदा होईल. शेवटी कसं आहे ना की अभ्यास करत राहणे म्हणजे 100% मार्क्स मिळत नाही कोणाला. 40% मिळतील, 45% मिळतील, 60% मिळतील, हळूहळू वाढेल. त्याच्यामुळं कुठलीही क्रांती एकदम होत नाही. आपण म्हणतो 5% लोक झाले पाहिजे सदस्य, होतात काय? नाही होत. 1% तरी होतात काय? नाही होत. म्हणून प्रयत्न सोडून द्यायचे काय? प्रयत्न सोडायचे नाही. काम करत राहा, अभ्यास करा आणि आपल्यासारखा अभ्यास करण्याकरता बाकीच्यांनाही भाग पडा आणि प्रशासनावर जर तुमचा दबाव असताना प्रशासन काम करते हा अनुभव आहे. बस एवढंच. प्रतिनिधी असतात, लोकप्रतिनिधी असतात, त्या लोकप्रतिनिधींवर योग्य प्रकारचा दबाव आणण्याकरता योग्य प्रकारचा अभ्यास असणारे कार्यकर्ते पाहिजे, अभ्यासू कार्यकर्ते पाहिजे. त्याच्याच करता ग्राहकांच्यात काम करतात. यांनी साहेबांनी कितीही म्हटलं की मला पकडायचं एखाद्याला, बरेचदा पकडू शकत नाही. मी त्याच्यासमोर सांगतो. त्याचं कारण आहे की शासनातले काही लोक त्याच्यावर दबाव आणतात. लॅबचा रिपोर्ट साहेब किती दिवसात येतो? 14 दिवसात यायला पाहिजे. तुम्ही अभ्यास करा, पुरुषाच्या लोकांनी अभ्यास करा, मी अभ्यास केलेला आहे. 14 दिवसात येतो का? 6 महिने आले नाही. एक रिपोर्ट मी यवतमाळचे एक केस सांगतो, 200 दिवसांचा रिपोर्ट झाला. काय फायदा? जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. दॅट इज नॉट जस्टिस. त्याच्यामुळं सगळ्याला एकच उत्तर आहे, संघटित व्हा, अभ्यास करा. आपल्या अभ्यासाचा सुखी असा आहे की तुम्ही आम्ही सगळे संसारी माणसं आहोत. घरचं सगळं करून हे काम करायचं आहे. कुठल्याही प्रकारचं मानही नाही, धनही नाही, मगाशी मी सांगितलं. त्याच्यामुळं पण तरी हे करणं आवश्यक आहे, समाजाकरता करणं आवश्यक आहे. ही मंडळी जी आहे ना, ही मंडळी आपला मदत करतात. अन्न औषध प्रशासन असो किंवा प्रशासनामध्ये अशा विविध बातम्यांसाठी चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. मी रेश्मा शिंदे. आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व कमेंट करा इनसाइड स्टोरीकडून. धन्यवाद.